तर संजय राऊत यांच्याकडून मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो पोस्ट झालाय। गिरीश महाजन यांचा प्रफुल्ल लोढा याच्यासोबतचा हा फोटो पोस्ट त्यांनी केलेला आहे। या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं। लोढाला हनी ट्रॅपसह पोक्सो अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यात अटक आहे आणि त्याच्या सोबतचाच गिरीश महाजन यांचा हा फोटो संजय राऊत यांनी एक्सपोज केल्याचं आपण बघू शकतोय। नेमकी काय एक्सपोज केलेली आहे संजय राऊत यांनी बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितलं। या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल। संजय राऊत यांची आपण ही एक्सपोस्ट बघतोय। 4 मंत्री अनेक अधिकारी अडकलेले आहेत। शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार तेव्हा याच ट्रॅपमुळे पळालेले होते असाही दावा त्यांच्याकडून केला गेलेला आहे। संजय राऊत यांची आपण ही एक्सपोस्ट बघू शकतोय। या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या असं राऊत यांचं म्हणणं। गिरीश महाजन यांचा प्रफुल्ल लोढा यांच्यासोबतचा फोटो त्यांनी एक्सपोज केलेला आहे। लोढाला हनी ट्रॅपसह पोक्सो अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली होती आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण दाजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघितलेलं आहे प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅपसह अनेक पोक्सो अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि त्याच्यासोबतचाच गिरीश महाजन यांचा फोटो सध्या एक्सपोज केलेला आहे संजय राऊत यांनी। गौरी, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्यामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा चर्चेत आहे आणि असं सगळं असताना मुंबईमध्ये साकीनाका आणि अंधेरी या ठिकाणी पोस्को कायद्याअंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये जळगाव मधील प्रफुल्ल लोढा यांच्यावर तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना अटक देखील अंधेरी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं तर सरकारी नोकरीला लावून देण्याचा आमिष दाखवत मुलीवर बलात्कार करणं, त्यासोबतच तिचं छळ करणं अशा स्वरूपाचं एकूणच कृत्य प्रफुल्ल लोढा यांच्याकडनं करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं गेलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मागील काही काळामध्ये देखील अशा स्वरूपाचे गुन्हे देखील प्रफुल्ल लोढा यांच्यावर दाखल झालेले आहेत। नाशिकच्या लासलगावमध्ये देखील खंडणीसारखं कृत्य देखील याच प्रफुल्ल लोढांच्या माध्यमातून घडलेलं आहे। असं सगळं असताना आता मुंबई पोलिसांकडनं याबाबतचा नेमका काय अधिकचा तपास केला जातो ते बघावं लागेल। मात्र दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल लोढा ही व्यक्ती राजकीय वर्तुळातील आहे आणि प्रामुख्याने जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहे। जळगावमधील अनेक मातब्बर नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणूक लढवण्याची देखील तयारी त्यांनी केलेली होती, मात्र ऐनवेळी निवडणुकीतून देखील माघार घेतलेली होती। असे हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे समाजसेवक आणि आरोग्यदूत म्हणून देखील जळगावमध्ये त्यांचा वावर आहे आणि अशातच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे। आता अंधेरी पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका काय तपास केला जातो हे बघावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाच्या आणखी काही तक्रारी येतात का हे देखील बघणं महत्वाचं आहे। आणि अशातच आता राजकीय रंग देखील या प्रकरणाला लागलेला दिसतोय। राजकीय नेत्यांकडनं देखील एक्सपोज करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी देखील मागणी केली जाते। त्यामुळे पुढील काळामध्ये हे वळण कोणत्या टोकाला जातं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। गौरी, बरोबर, नक्कीच किरण। तर आपण बघू शकतोय किरण, असं सोबत राहा। नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची जी पाळंमुळं आहेत ती जळगावच्या नेत्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहेत। हनी ट्रॅप आणि बलात्काराच्या गुन्ह्याअंतर्गत प्रफुल्ल लोढाला अटक झाल्याचं आपण बघू शकतोय।